आतापर्यंत ट्रेडिप वॉरमुळे अमेरिका भारतावर डोईजड होतोय असं आपण पाहत होतो, परंतु भारताने जर याच्यामध्ये रशियाकडून ऑइल खरेदी केलं तर युएस आपल्यावरचा टेरिफ लावणार हे आपण ऐकत होतो, आणि नाही खरेदी केलं तर आता रशियाने सांगितलं की आम्ही सीपीसी पाईपलाईन बंद करून टाकणार आहे, ज्याच्या माध्यमातून पूर्ण युरोपला ऑइल सप्लाय केला जातो. कारण भारतावर या कारणामुळे टेरिफ लावल्यामुळे रशिया आता पूर्णपणे आपल्या सपोर्टमध्ये उभं राहतोय, की जे अमेरिकेने आतापर्यंत कधीच नाही केलेलं, ज्याच्यामध्ये रशियाने अमेरिकेला डायरेक्ट धमकी दिली आहे की जर तुमच्या टेरिफमुळे भारताने तेल खरेदी करणं थांबवलं तर सीपीसी पाईपलाईन आम्ही बंद करून टाकू. आता तुम्ही म्हणाल या सप्लायचा युरोपला होतो तर अमेरिकेचा याच्यामध्ये काय संबंध, तर ही पाईपलाईन कझाकिस्तानवरून रशियाच्या मार्गाने ब्लॅक सी पर्यंत जाते, ज्याच्यामध्ये अमेरिकेचं शेवरॉन आणि एक्झॉन मोबाईल या दोन मोठ्या कंपन्यांची खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे, ज्याच्यामुळे अमेरिकेला पण डायरेक्टली याचा धक्का लागणार आहे. आणि त्याचबरोबर अमेरिकेमध्ये ऑइल अँड गॅसच्या सोबत महागाई पण वाढेल, त्याबरोबर पूर्ण युरोपमध्ये एनर्जीचे क्रायसिस येतील. आता या सगळ्यामुळे पुढे काय होईल ते पाहणं महत्वाची गोष्ट असणार आहे, आणि रशियाचा हा इम्पॅक्ट अमेरिकेवर किती होतो येणाऱ्या काळात आपण पण पाहू शकतो. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.